जय हिंद मित्रांनो, जसजशा वनरक्षक भरतीच्या खबर येत आहे की भरती येणार आहे, तसे तसे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची ही जास्त संख्या वाढत चाललेली आहे. सर्वात मोठे प्रश्न विचारतात विद्यार्थी की सर भरती कधी येणार आहे, त्यानंतर या भरतीमध्ये वयामध्ये वाढ मिळेल का, त्यानंतर जर भरती येईल तर जागा किती निघेल, आणि सर्वात मोठा प्रश्न असतो की भरतीमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी मार्क्स किती लागतील. तर मित्रांनो, एक एक करून आपण बघूया. सर्वात पहिली तरी गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे 2.5 वर्ष झालेले वनरक्षक भरतीची कोणतीही ऍड आलेली नाहीये. याचा अर्थ हे कन्फर्म आहे की तुम्हाला येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये वनरक्षक भरतीची ऍड बघायला मिळेल. आणि मित्रांनो, वनरक्षक भरतीच्या भरपूर जागा रिक्त मी टेलिग्राम चॅनलवर टाकल्या होत्या तुम्हाला की भरपूर जागा रिक्त झालेल्या आहे, परंतु काही कारणास्तव तुमची वनरक्षक भरती होऊ शकली नाही. आणि आता महाराष्ट्र पोलीसची भरती पण संपुष्टात आलेली आहे. त्यानंतर SSCGDचे ज्यांनी फॉर्म भरायचे त्यांनी भरून टाकले. आणि आता तुमच्याकडे जर कोणती फ्रेश भरती असेल, जे सरळ सेवाची तयारी करतात त्यांच्यासाठी, तर ती एकमेव फ्रेश भरती म्हणजे वनरक्षक भरती आहे. तर त्यासाठी सर्व मुलांनी ज्यांचं कुठंच जमलं नाही त्यांनी नक्कीच याच्यावरती ध्यान द्या. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की वनरक्षक भरतीचे मी मागे पण व्हिडिओ बनवलेले आहे की तुम्हाला नेमकी कोणत्या गोष्टीवर ध्यान देणं गरजेचं आहे जास्त वनरक्षक भरतीसाठी. आणि आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघूया की तुम्हाला किती मार्क्स घ्यावं लागेल की तुमचं सिलेक्शन वनरक्षक भरतीमध्ये पक्का होऊन जाईल. आणि हो मित्रांनो, ऍड आल्यानंतरच तुम्हाला कळेल की तुमचं वय वाढेल का, तुमचं वय कितीपासून काउंट होईल. तुम्हाला माहिती आहे, मी टेलिग्राम चॅनलवर तसं टाकलं की तुम्हाला की तुमचं वय कोणत्या कास्टसाठी किती लागतं, परंतु मोठ्यामोठी समजून घ्या की 18 ते 27 वर्ष तुमचे ओपन कास्टसाठी लागतात. आणि त्यानंतर बाकीच्या इतर कास्टसाठी लगभग 5 वर्षाची सूट दिली जाते. ते तुम्ही तक्त्यावाईज बघू शकता माझ्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर वयात वाढ मिळेल किंवा नाही हे सरकारचा निर्णय राहिला, परंतु इतके दिवस झालेले भरतीला तर नक्कीच तुम्हाला 2 ते 3 वर्षाची वाढ वयामध्ये मिळायला हवी. कारण की भरपूर विद्यार्थी हे वयामधून लगभग कट ऑफ डेटच्या बाहेर चालले गेलेले जे की अभ्यास करत होते. तर नक्कीच यावरती शासन कोणता निर्णय घेईल. आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या जागा 2023 मध्ये जागा निघल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा निघण्याचा अंदाज आहे या भरतीमध्ये. लगभग 5 ते 6 हजार जागा तरी तुम्हाला या भरतीमध्ये निघायला. मित्रांनो, जे पण विद्यार्थी तयारी करतात त्यांच्या मनामध्ये सर्वात मोठा प्रश्न असतो की सर वनरक्षक भरतीमध्ये फायनल कट ऑफमध्ये बसण्यासाठी आम्हाला मार्क्स किती घ्यावं लागतील. मित्रांनो, इथे तसं कोणतेही मार्क्स फिक्स नसतात. जर तुम्ही इतके मार्क्स घेऊन पण फायनलमध्ये बसू शकले नाही, कारण की जर कॉम्पिटिशन जास्त असेल तर जर एखाद्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म टाकला आणि त्या जिल्ह्यामध्ये जर चांगल्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तर नक्कीच तिथे तुम्हाला कट ऑफ जास्त बघायला मिळेल. मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ सांगणार आहे, 2023 मध्ये काय लागला होता आणि या वर्षामध्ये नेमके तुम्हाला किती मार्क्स घ्यावे लागतील तेही सांगणार आहे. जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, यामध्ये तुमच्या 3 स्टेप आहे भरती होण्यासाठी. एक तर पेपर आहे, त्यानंतर ग्राउंड आहे आणि त्यानंतर तुमचं मेडिकल होणार आहे. तर यामध्ये मेडिकलचा एवढा प्रॉब्लेम नसतो. कोणत्याही महाराष्ट्र शासनाची नोकरी घ्या तुम्ही, यामध्ये तुम्हाला इतकं टफ मेडिकल लागत नाही. जसं SSCGD व आर्मीसाठी लागतं इतकं टफ मेडिकल लागत नाही. परंतु यामध्ये 2 स्टेप खूप महत्त्वाच्या आहे. एक म्हणजे पेपर. जसं की 2023 पेपर झालेले होते, त्यानुसार तुमचा पेपर अगोदर होणार आहे. जर नवीन GR आला त्यामध्ये काही बदल झाला तर मी नक्कीच तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर कळवेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपर आणि ग्राउंड हे दोन्ही मिळून तुम्हाला 200 मार्क्स असतात. एक असतात पेपरचे 120 मार्क्स आणि त्यानंतर ग्राउंडचे असतात 80 मार्क्स. ग्राउंडमध्ये फक्त एकच इव्हेंट आहे, तो म्हणजे रनिंग. रनिंग जर तुम्ही 5 किलोमीटर, मी जो तक्ता दिलेला आहे वेळेचा त्याच्यामध्ये बघून घ्या तुम्ही, जर 17 मिनिटांमध्ये तुम्ही मारले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे. बाकीचे मार्क्स तुमचे कसे कटत जातात ते माझ्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघा, त्यामध्ये पूर्ण सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो ग्राउंड आणि पेपर दोघांना इक्वल घेऊन चालतो तोच यामध्ये यशस्वी होतो. कारण की या एक्झाममध्ये वनरक्षकमध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये ॲव्हरेज मार्क्स घेतले तेव्हाच तुमचे मार्क्स चांगले बनणार आहे. आता मार्क्स किती लागतील हा प्रश्नाच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, 120 पैकी तुमचे 30 मार्क्स इंग्लिशचे पण आहे. आणि यामध्ये थोडा इंग्लिश विषय हा मुलांना आवड वाटतो, कारण की महाराष्ट्र पोलीसची तयारी करणारे सर्व विद्यार्थी इंग्लिशकडे कधी जास्त लक्ष देत नाही. आणि जे इंग्लिशकडे लक्ष देतात ते 100% एक तर MPSCची मुले असतील किंवा ते दुसऱ्या अदर भरतींची तयारी करत असतील. भरतीमध्ये इंग्लिश ज्याने चांगल्या प्रकारे केली त्याचे नक्कीच जास्त चान्स बनतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, MPSC वाले मुलंही यामध्ये डायरेक्ट पेपर देतात. याचा अर्थ त्यांनाही भरती होण्याचा चान्स असतो, परंतु त्यांचं फिजिकल थोडं वीक असतं. 5 किलोमीटर जास्त टफ मारावं लागतं, त्यामुळे तिथे त्यांचा चान्स थोडा कमी बनतो. आता पेपरमध्ये व ग्राउंडमध्ये किती मार्क्स घ्यावे लागतील हा प्रश्न मोठा आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मागील 2023च्या काही आपण बघूया 2023 मध्ये कसे मार्क्स पडले होते मुलांना. तर सर्वात पहिले बघा तुम्ही, ठाणेमध्ये 166 मार्क्स. मी हे जे मार्क्स सांगत आहे तो ओपनचा लास्टचा मुलगा आहे, म्हणजे ओपनच्या कट ऑफ मध्ये जो लास्ट मुलगा बसलेला आहे त्याचे मार्क्स घेतलेले आहे मी. जे मार्क्स घेतलेले फक्त ओपन कॅटेगरीचे, बाकीच्या कॅटेगरीचे मार्क्स मी नक्कीच तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर जिल्ह्यावाईज टाकून देईल, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता.
सर्वात पहिलं बघा, तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये 166 मार्क लागले होते शेवटच्या मुलाला ओपनच्या भरती होण्यासाठी. त्यांच्या व्हॅकन्सी किती होत्या 23 मध्ये, ते पण मी टाकेल टेलिग्राम चॅनलवर. नाशिकला 156 मार्क्स लागले होते शेवटच्या मुलाला, धुळेमध्ये 168, यवतमाळ 158, पुणे 152. अजूनही जिल्ह्यांच्या कट ऑफ आहे, परंतु व्हिडिओ जास्त लंबा होऊन जाईल, त्यामुळे मी तुम्हाला ते टेलिग्राम चॅनलवर टाकून देईन. एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये जर या 5 जिल्ह्याचा जर आपण ॲव्हरेज घेतलं, कारण की 5 जिल्ह्यामध्ये जागा जास्त होत्या आणि या जिल्ह्यामध्ये जास्त मुलं फॉर्म भरतात. या 5 जिल्ह्याचं जर ॲव्हरेज घेतलं तर तुम्हाला 160 मार्क्स 100% घ्यावं लागतील, तेव्हाच तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये भरती व्हाल. याचा अर्थ हा आहे मित्रांनो, की तुमचा 160 प्लस सेफ स्कोर आहे. इथे जर तुम्ही 160 मार्क्स येत असेल, जसं की तुम्ही काही मागील वर्षाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकल्या आहे, त्या जर सोडून बघत असेल तर तुम्हाला पेपरमध्ये 90 ते 95 मार्क्स व ग्राउंडमध्ये 70 ते 75 मार्क्स हे टार्गेट ठेवणे आहे, तेव्हाच तुम्ही वनरक्षकमध्ये भरती होणार आहे. मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये थोडं बाकीच्या नोकरीपेक्षा कॉम्पिटिशन शिल्लक असतं, कारण की इथे तुम्ही बघितलं असेल, ग्राउंड ते तर 5 किलोमीटर 17 मिनिटात सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यानंतर पेपर पण 120 मार्क्सचा इतका लांबा चौडा पेपर आहे, त्यामध्ये पण इंग्लिश ग्रामर. आणि याचे मित्रांनो तुम्ही प्रश्न बघसान पेपराचे तर थोडे टफ लेवलचे वाटते, तर त्यामुळे वनरक्षक भरतीमध्ये भरती होणं थोडं डिफिकल्ट आहे. परंतु मित्रांनो, घाबरू नका. नक्कीच तुमचा जर चांगल्या प्रकारे अभ्यास असेल आणि चांगल्या प्रकारे फिजिकल असेल तर 100% वनरक्षकमध्ये तुम्ही भरती व्हाल. आणि यामध्ये जिल्ह्यावाईज कट ऑफ असते, त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म टाकला आहे त्या जिल्ह्यात जर तुम्ही टक मारून जासाल, तुम्ही चांगले मार्क्स घ्याल, तर नक्कीच त्या जिल्ह्यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल. मित्रांनो, थोडं तयारीविषयी बोलूया. सर्वात पहिले तरी गोष्ट लक्षात ठेवा, तुमची वनरक्षक भरतीची तयारी चालू आहे, याने तुम्हाला वनरक्षक भरतीचा ग्राउंड आणि पेपर दोन्हीही इक्वल घेऊन चालणार आहे. यामध्ये जे पेपर आहे, जितकी व्हॅल्यू पेपरला आहे तितकीच व्हॅल्यू तुमच्या ग्राउंडला पण आहे. जसं की महाराष्ट्र पोलीसमध्ये पण सेम आहे, परंतु महाराष्ट्र पोलीसमध्ये शॉर्ट रनिंग आहे, त्यामध्ये तुम्ही शॉर्ट रनिंगमध्ये कोणचा जो स्टॅमिना असतो शॉर्ट रनिंगचा चांगला असतो. परंतु वनरक्षकमध्ये तुम्हाला 5 किलोमीटर पळणं म्हणजे एका प्रकारचं डेली तुम्हाला नाही काही तर 1 ते 1.5 घंटा तुमच्या ग्राउंडसाठी वनरक्षकला देण्याचे. यामध्ये महाराष्ट्र पोलीसपेक्षा काही गोष्टी सोप्या आहे. एक तर महाराष्ट्र पोलीसमध्ये 2-3 इव्हेंट आहे, तुम्हाला प्रत्येक इव्हेंटमध्ये चांगल्या परफॉर्म करणं आहे. परंतु वनरक्षक भरतीमध्ये फक्त एकच इव्हेंट आहे, तो म्हणजे रनिंग 5 किलोमीटर आणि त्यानंतर पेपर. या दोन्हीही गोष्टीमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स घेऊन नक्कीच वनरक्षक भरतीमध्ये भरती होऊ शकता. अभ्यासाची स्ट्रॅटेजी, काही मुलं अभ्यासाविषयी जास्त बोलतात, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहे तुम्हाला की अभ्यास कसा करायचा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, पहिली वनरक्षक भरती ही पेपर घेत नव्हते. तुमचे जे 12वीचे मार्क्स पर्सेंटेज होते त्यावरती तुमचं सिलेक्शन होत होतं. ग्राउंड आणि 12वीची टक्केवारी ज्याचा शिल्लक आहे त्याला सिलेक्शन मिळत होतं. परंतु यामध्ये पेपर आल्यापासून थोड्या काही गोष्टी वेगळ्या झाल्या. तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागणार आहे. पहिलं आर्मी भरतीमध्ये यामध्ये तुम्ही कमी अभ्यासामध्ये पण भरती होऊ शकत होता, परंतु आता या टायमाला तुम्हाला चांगला अभ्यास करावाच लागणार आहे, प्लस फिजिकल पण करावं लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल खूप चांगलं आहे त्यांना जर ॲव्हरेज मार्क्स घेऊन नोकरी मिळवायची असेल तर या 2च नोकऱ्या आहेत, एक SSGD आणि दुसरी वनरक्षक आणि एक पोलीस भरती. परंतु पोलीस भरतीमध्ये कधी कधी कॉम्पिटिशन खूप जास्त होऊन जातं. वनरक्षक भरतीमध्ये जर 5 किलोमीटर तुम्ही आउट ऑफ घेण्याची धमक ठेवता तर नक्कीच वनरक्षक भरती तुमच्यासाठी बनलेली आहे. आणि हो, अभ्यासामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला ज्या मागील झालेल्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, 23 मधल्या ज्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत वनरक्षकच्या, त्यामधल्या डेली 2 मॉक टेस्ट सोडवा, त्याने तुम्हाला खूप फायदा होतो. मित्रांनो, मॉक टेस्ट जेव्हा तुम्ही सोडवसाल तेव्हा तुम्हाला पेपरचं पॅटर्न काय होतं, त्यानंतर प्रश्न कसे येतात हे कळतं. तर नक्कीच तुम्ही डेली 2 प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा, त्या पण OMR शीटवर सोडवण्याचा प्रयत्न करा आणि टायमाच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असं केलं तर नक्कीच तुम्हाला वनरक्षकमध्ये तुम्ही भरती होऊ शकता. आणि हो, काही मुलं पेपरसाठी क्लास शोधतात, स्टडी मटेरियल शोधतात, तर स्टडी मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी देत असतो, त्यावरती मागील झालेल्या प्रश्नपत्रिकामध्ये दिलेल्या आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जो अभ्यासामधला किडा आहे, ज्याने चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे, तो नक्कीच यामध्ये 100+ मार्क्स घेईल. परंतु तो जर हरेल तर तो हरेल फक्त ग्राउंडमध्ये, कारण की रनिंग एक तर त्या टायमाला उन्हाळा राहील. आता जी भरती येणार आहे त्या टायमाला ग्राउंडच्या वेळेस उन्हाळा राहील आणि त्या उन्हाळ्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग 17 मिनिटात किंवा 18 किंवा 19 किंवा 20 मिनिटात मारणं सोपं नाही आहे. हे प्रत्येक माणसाला मालूम आहे जो रनिंग करतो. तर उमेद आहे मित्रांनो की तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ लागत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि कोणत्याही प्रकारची जर समस्या असेल तर टेलिग्राम चॅनलवर माझा नंबर दिलेला आहे, तिथून नंबर घ्या आणि मला कॉल किंवा मेसेज करू शकता.